हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न। 1972च्या सिमला करारातून बाहेर पडण्याचा विचार। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची आज बैठक। भारतानं युद्धनौका अरबी समुद्रात उतरवल्या। भारत सागरी मार्गाने हल्ला करण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानकडूनही उत्तर अरबी समुद्रामध्ये आज आणि उद्या युद्धनौकांचा सराव, क्षेपणास्त्र सोडण्याचा सराव करणार। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका। सिंधू पाणी वाटप करार स्थगित, अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय आणि पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश। पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधी माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांची घोषणा। माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्याचीही हमी। सरकारच्या सर्व निर्णयांच्या आम्ही पाठीशी, संजय राऊतांनी दिला विश्वास। पण सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचे सल्ले ऐकून घेणार का असा सवालही। विशेष अधिवेशन बोलावण्याचीही मागणी। एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत का? श्रीनगरला गेलेल्या शिंदेंवरती संजय राऊतांचा हल्लाबोल। सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादामध्ये महाराष्ट्राचं हसं करत असल्याची टीका। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंवरती थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार। शोकाकुल वातावरणामध्ये अखेरचा निरोप। शरद पवारांकडून पुण्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबियांचं सांत्वन। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध। पहलगाममधल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये कडकडीत बंद। काही शाळांनाही सुट्टी जाहीर। रस्त्यावर शुकशुकाट, दुकानं बंद। पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमधनं काल एकाच दिवसात 11,000 पर्यटक बाहेर पडले। 60हून अधिक विमानांचं उड्डाण। आज काश्मीरमधले आणखीन काही पर्यटक बाहेर पडण्याची शक्यता। आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने लगावला विजयाचा चौकार। सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सनी पराभव। गुणतालिकेमध्ये 3ऱ्या स्थानावर झेप। नमस्कार, मी पूर्वी भावे। नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमीमध्ये।